आणि याच संदर्भात अधिक चर्चेसाठी यावेळेला शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आपल्यासोबत आहेत. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे आपल्यासोबत आहे. तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अवधूतजी, शरदचंद्र पवारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली. तसं काही देशातली परिस्थिती पाहता विचाराधीन आहे का सरकारच्या? पंतप्रधानांनी स्वतः बैठकीला उपस्थित राहण्याबाबतही त्यांनी मागणी केलेली आहे, त्याचा विचार केला जाईल का? विरोधकांनी सरकारवर टीका करावी आणि वेगवेगळ्या मागण्या मागाव्यात हे त्यांचं कामच आहे. बर. परंतु माझा पहिला प्रश्न असा आहे की बंगालच्या इलेक्शन्स आपण पाहिल्या, आसामच्या इलेक्शन्स आपण पाहिल्या, त्यामुळे शरद पवार ज्या इंडी आघाडीमध्ये आहेत ती विरोधकांची इंडी आघाडी आज अस्तित्वात आहे का हा प्रश्न. बर. कालपर्यंत तामिळनाडूमध्ये डीएमके बरोबर काम करणारा काँग्रेस अचानक त्या विजयच्या पार्टीला पाठिंबा देतो. सर्व पक्षांनी एकत्र या असं आवाहन ममता दिदी करतात, त्याला सर्वांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवलेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आधी सर्व विरोधकांनी एकत्र यावं आणि त्यानंतर सर्व विरोधकांनी एकत्रितपणे ही मागणी धसाला लावावी, ही मागणी पुढे घेऊन जावी. शेवटी या देशातील सर्वसामान्य मतदारांचं नेतृत्व सरकारी पक्ष करतो आणि त्या सरकारी पक्षाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रजी हे नुसते नेते आणि पंतप्रधान नाहीत, तर ते एक वडीलधारे व्यक्तिमत्व आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये काय होऊ शकतं याचा दूरदृष्टी असणारा हा नेता. आज तुम्ही कॅनडा बघा, अमेरिका बघा, सिंगापूर बघा, मलेशिया बघा किंवा आखाती देशातील काही राज्य बघा, काही राष्ट्र बघा, या सर्वांनीच अशा प्रकारचे संदेश याआधीही आपल्या सर्वांना दिले आहेत. अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपण उधळपट्टी, कितीही पैसे असोत, उधळपट्टी टाळण्याचा प्रयत्न करतो आणि ही एक चांगली सवय आहे. जर आपण संकट असो किंवा नसो, युद्धजन्य परिस्थिती असो किंवा नसो, जर सर्वांनी आपल्याला स्वतःला पक्षभेद बाजूला ठेवून आणि व्यक्ती लहान की मोठा हे न बघता जर सर्वांनीच जर बचतीची सवय लागली तर ऊर्जा संकटावरच नव्हे तर निसर्ग जो कोपतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे त्रास होतात आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल. महात्मा गांधींनी आपल्याला साधेपणा शिकवलेला आहे. आपल्याला सांगितलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये काटकसरीने जीवन जगा हा मूलमंत्र महात्मा गांधीजींचा आहे, हा काही नरेंद्र मोदीजींचा नाही. महात्मा गांधींनी ज्या प्रकारे जीवन जगावं असं सांगितलं आहे त्याच प्रकारचा हा संदेश नरेंद्र मोदीजी पुढे घेऊन जात आहेत. याबरोबरच मी एका गोष्टीला लक्षात आणून देतो, मी आभारी आहे शरदचंद्र पवारजींचा की त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांच्या या आवाहनाला लोकांनी सकारात्मक पाहावं आणि गांभीर्याने घ्यावं. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शपथचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा मी आभारी आहे. बरं, तुम्ही जसं म्हणताय की सर्व जे नेते मंडळी आहेत, विरोधक आहेत, त्यांनी एकत्र येऊन ही मागणी केली तर त्याचा विचार करता येऊ शकतो. सक्षणाजी, प्रशासनाच्या खर्चात बचतीचे अनेक उपाय असल्याचं खुद्द शरदचंद्र पवार यावेळेला म्हणाले. नेमकं काय सूचित त्यांना यामधून करायचं होतं हा मुद्दा आहे. आणि ताफ्यातील गाड्यांची संख्या अधोरेखित करताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा त्यांनी दाखला देखील यातून दिलेला आहे. सक्षणाजी, आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांचं गेली 6 दशकाचं राजकारण आहे आणि ते फक्त राजकारण नाही तर समाजकारण. त्यांना या देशाचं जाणभान आहे, राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, आणि त्यामुळे त्यांच्याकडे तो दांडगा अनुभव आहे. आता माननीय पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं, माननीय पवार साहेबांनी कालच सांगितलं की माझं असं मत आहे की आपल्याकडे जर आर्थिक संकट संपूर्ण देशभरात येत असेल आणि त्याचा उल्लेख माननीय पंतप्रधान वारंवार करत असतील तर या संदर्भात त्यांनी अर्थतज्ञ देशातील असतील, इंटरनॅशनल लेवलचे असतील, कूटनीती तज्ञ, अर्थतज्ञ यांना बोलावून तसेच सर्व ऑल पार्टी मीटिंग त्यांनी देशामध्ये घ्यायला पाहिजे. तर ह्याचा त्यांचा तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहितीच असेल की देशामध्ये जेव्हा जेव्हा मोठी संकट आली, इव्हन महाराष्ट्रामध्ये जेव्हा भूकंप झाला 1993 ला, तेव्हा त्यांनी तातडीने ज्या उपाययोजना केल्या अवघ्या जगाने ते पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. एवढंच नाही, अटलजी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, अटलजी भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा अटलजींनी गुजरातच्या भूकंपाच्या वेळेस माननीय पवार साहेबांना पाचारण केले होते की आपण यावं आणि ह्या डिझास्टर मॅनेजमेंटचं अध्यक्षपद
ते घेऊन त्या ठिकाणी आपण तिथे सल्लामसलत करून तुमच्या नेतृत्वाखाली तिथलं जे काही आहे पुनर्वसन करावं. हा सगळा इतिहास आहे आणि सर्व श्रुत आहे. तर मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांचा अनुभव, आदरणीय पवार साहेबांचं कार्य हे बघूनच त्यांनी कुठलीही राजनीती इथे केलेली नाहीये. भलेही काही लोकांना त्या कानपिचक्या वाटत असतील, कोपरखळ्या वाटत असतील, मला अजिबात असं वाटत नाही. बरं. त्यांनी त्यांचा म्हणजे त्यांनी जे अनुभव घेत आहेत किंवा ती त्यांचे जे अनुकरण करतायत त्यांनी त्याचा तो पुरावा दिलेला आहे की मी स्वतः Z+ असताना सुद्धा असं नकोय, एवढ्या गाड्यांचा ताफा नकोय. आणि त्यांनी मोठा नेता म्हणून, देशाचे ज्येष्ठ नेते म्हणून बाकीच्यांना सांगितलं वन डेचं बुलेटवर विधानसभेमध्ये येता आणि काहीतरी पॉप्युलरिटी, एक दिवसाची ब्रेकिंग न्यूज, पुन्हा त्या बुलेटचं तुमच्याकडे पीव्हीसी वगैरे नाही, ह्या सगळ्या बातम्या आपण दिवसभरात बघतोय. हा. आणि काहीतरी कोणीतरी ईव्ही कार वापरतायत. मला सांगा, आजच कोणीतरी म्हणे मंत्र्यांनी सांगितलं की मी ईव्ही कार खरेदी केली. हा. सामान्य लोक ही फक्त विषय तुमच्या मंत्री लोकांचा, राज्यमंत्र्यांचा, आमदारांचा, खासदारांचा नाहीये. जेव्हा देशाचं पॉप्युलेशन, महाराष्ट्राचं देशाचं पॉप्युलेशन बघता, 150 कोटी जनता, त्यातले मिडल क्लास, मजूर वर्ग आहे, काम करणारा वर्ग आहे, ते सगळे ईव्ही कार घेऊन फिरणार आहेत का? बरोबर आहे. ते सगळेजण असं होणार नाहीये. आपण प्रॅक्टिकल खरंय सक्षणाजी, आपण प्रॅक्टिकलिटीवरतीच बोलणं गरजेचं आहे.